शकतो याचं एक उदाहरण तिने दिलं आहे. तिने एका शहरामधला एक मिसरा असा होता की कशाचा नकाशा बनवतेस श्वेता. श्वेता आहे तिचं नाव. तर अशा प्रकारचा जो शेर असतो याला उर्दू किंवा आता मराठी कवितेमध्ये सुद्धा मक्त्याचा शेर म्हणतात. मक्ता उर्दूमध्ये मतला म्हणजे पहिला शेर, ज्याला आपण ध्रुवपद म्हणतो कवितेमध्ये, आणि मक्ता म्हणजे शेवटचा शेर. तर हा मक्ता हा एक पुरातन काळी काय होतं की वाङ्मय चौऱ्याचे प्रकार वाढले होते फार त्या काळात, आणि मुद्रित माध्यमं नव्हती, छापील पुस्तकं नव्हती, त्यामुळे कुणाचंही कुणाच्याही नावावर खपवायचं अशा प्रकार चालून जायचं. सालो मालो प्रवृत्ती त्याला म्हणायची. तर त्याच्यावरती आपला हक्क असावा, आपली मक्तेदारी असावी, म्हणून आमचे शायर हे म्हणजे शायरी वाङ्मयामध्ये स्वतःचं नाव त्या शेवटच्या कडव्यात ठेवायचे आणि त्याला मग ते छाप म्हणायचे किंवा याच्यात कवीच्या नावाची छाप. तर याच्यामध्ये त्याला मक्ता असं म्हणतात, मक्त्याचा शेर. तर सुरेश भटांचं असं म्हणणं होतं की तुम्ही मक्त्याच्या शेरामध्ये स्वतःचं नाव वापरलंच पाहिजे, असं काही बंधन नाही. आता चोऱ्या ज्याला करायच्या तर करतोच, किती माध्यमं झाली असली, मुद्रित माध्यमं असली, आणखी काही असलं तरी. पण तुम्ही एका चांगल्या शब्दाची जागा अडवता तुमचं नाव तिथे टाकून. जेव्हा अगदी चपखलपणे बसत असेल तेव्हा तो वापरायला हरकत नाही. अतिशय चपखलपणे बसवलं आहे त्याच्यामध्ये की ते कशाचा नकाशा बनवते श्वेता त्याच्यामध्ये आलं तसं. तर अशा प्रकारचे मक्त्यातले काही प्रयोग एक मधुसूदन नानीवडेकर नावाचे एक गझलकार आमचे होते, त्यांनी फार चांगला प्रयोग केला होता त्याच्यामध्ये. मी ही मुद्दाम या सगळ्या गझलकारांची अशी बनवली की आपल्यासमोर फक्त 7 गझलकार, 8वे गझलकार आलेले नाही, पण महाराष्ट्रात जी विपुल गझल लिहिल्या जाते त्यातल्या बाहेरचे जे इथे नाहीत त्यांचं काही आपल्याला कळावं म्हणून. तर हा मक्त्याचा जो प्रकार आहे मधुसूदन नानीवडेकरांनी फार चांगला वापरला होता. हे नानीवडेकर कोकणातले, मुळात कोकणी माणूस हा थोडा तिरसट, थोडासा तरेवाईक आणि थोडासा मिश्किल म्हणून प्रसिद्ध असतो. तर हे एका गावचे सरपंच होते. त्यांचं याच्याजवळ खारेपाटणजवळ त्यांचं गाव होतं, तिथले ते सरपंच होते. तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे असं म्हणले, त्यांनी ती गझल अशी होती की चांदण्यात या आलीस इथवर हरकत नाही, चंद्र गवसला पुनवे नंतर हरकत नाही. त्या हरकत नाही हा त्याचा रदीफ, आणि इथवर वगैरे वगैरे नंतर वगैरे वगैरे हा काफिया रदीफविषयी सुद्धा जास्त आपण तंत्रात न जाता आस्वाद घेऊया, त्याचं मी सांगेल त्याचे व्याकरण काय ते नंतर. पण हरकत नाही हे कसं काय सुचलं नानीवडेकर तुम्हाला? तो म्हणलं काय, मी सरपंचावर म्हणले तर कुठे जर मी गावाकडे निघालो तर मला म्हणले गावात प्रत्येक नाक्यावर जो माणूस भेटतो तो सर्टिफिकेट वाटतो म्हणले. म्हटलं कसं उदाहरणार्थ? काय सरपंच कुठे निघालात? मी सांगितलं तालुक्याला निघालो. हरकत नाही, जा. पुढे गेलो. काय सरपंच रात्री उशीर झाला तुम्हाला? नाही होती, रात्रीची एसटी चुकली. हरकत नाही, जा. तर असे म्हणले सर्टिफिकेट घेत मी पडतो म्हणले, त्याच्यामुळे मला ते सुचलं. तर चांदण्यात या आलीस इथवर हरकत नाही, चंद्र गवसला पुनवे नंतर हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये एक अतिशय चांगला शेर की तुझ्या घराच्या कोपऱ्यास मी अडगळ झालो, शोधा याला पुन्हा नवे घर हरकत नाही. तुझ्या घराच्या कोपऱ्यास मी अडगळ झालो, शोधा याला पुन्हा नवे घर हरकत नाही. रवींद्र नाट्य मंदिरात मुशारा होता, विलासराव देशमुख समोर बसले होते, मुख्यमंत्री होते तेव्हा, रसिक माणूस होता फार. थांबले, पहिल्यापासून आले, मी फक्त प्रयोजनापुरता येईल म्हणून सांगून आले आणि शेवटपर्यंत थांबलेत. तर त्यांनी हा ऐकून मध्यंतरानंतर ते आले. म्हणले अहो तुम्ही सांगितलं म्हणले की हा माणूस कोकणातला आहे, कणकवलीच्या जवळचा खारेपाटणचा आहे, आणि असा शेर म्हणतो, राणेसाहेब त्याला फिरून देतील का म्हणले तिथे? कारण राणेसाहेबांनी दुसऱ्यांदा पक्षांतर करायची तयारी केली होती तेव्हा. तेव्हा म्हणजे तुझ्या घराच्या कोपऱ्यास मी अडगळ झालो, शोधायला पुन्हा नवे घर हरकत नाही. नानीवडेकर म्हणला माझ्या मनातही नव्हतं म्हणले, ते फार पूर्वी लिहिलेला शेर आहे. पण चांदण्यात या आलीस इथवर हरकत नाही, चंद्र गवसला पुनवे नंतर हरकत नाही. तुझ्या घराच्या कोपऱ्यास मी अडगळ झालो, शोधा याला पुन्हा नवे घर हरकत नाही. आणि त्याचा शेवटचा शेर असा होता की घड्याळात पाहिले तिने आणि समजून गेलो, घड्याळात पाहिले तिने आणि समजून गेलो, निघावयाला नानीवडेकर हरकत नाही, निघावयाला नानीवडेकर हरकत नाही. अशा प्रकारचा प्रयोग नानीवडेकरांनी केला. आणि चित्तरंजन भट नावाचा एक गझलकार आहे की शब्दगंगा घालती रक्तात माझ्या, एक गाणी नाचते गात्रात माझ्या, वयाच्या विशीमध्ये लिहिलेला शेर म्हणजे त्याचं नाव चित्तरंजन सुरेश भट आहे. सुरेश भटांचा मुलगा म्हटलं असं लिहिलेला असतो. बोलण्याने बोलणे वाढेला आता, बोलवलं नाही तरी चालेल आता. या चित्तरंजनने एक आगळा वेगळा प्रयोग केला की स्वतःचं नाव हे मक्त्याच्या म्हणजे शेवटच्या शहरात लिहायचं असते, तरी पहिल्याच शहरात स्वतःचं नाव टाकलं.
सांग कोठे मानसा आहेस तू, चित्तरंजन भट कसा आहेस तू. सांग कोठे मानसा आहेस तू, चित्तरंजन भट कसा आहेस तू. तरुण गझलकार किती चांगले चांगले प्रयोग करतायत. याच्यासाठी मुद्दा मी उदाहरण सांगितलं. सुहासिनी देशमुख शेजारची आपल्या परिणीची आहे, आता नांदेडला असते, नांदेडून आली आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये जे काही चांगला गजला लिहिलेल्या महिला या महाराष्ट्रात आपल्याला आम्हाला जरी जवळच्या आहेत, त्याच्यातलं एक आश्वासक नाव सुहासिनी आपल्या 2 रचना सादर करेल. नमस्कार. मधला एक शेर घेण्याआधी मला हे सांगायला आवडेल की इथून हाकेच्या अंतरावर माझं माहेर आहे, बोरीसावर गाव, आणि या गावाच्या शेजारी आजूबाजूला मला हे सादर करायला मिळतंय. हे मी माझं भाग्य समजते. मधला एक शेर घेते की इतक्या सुंदर हुशार कर्तबगार मुलींना, इतक्या सुंदर हुशार कर्तबगार मुलींना जखडवते लग्नानंतर घरदार मुलींना. इतक्या सुंदर हुशार कर्तबगार मुलींना जखडवते लग्नानंतर घरदार मुलींना. आणि चालीरीती अन रूढी प्रथांच्या नावाखाली, चालीरीती अन रूढी प्रथांच्या नावाखाली धरतो ना धारेवर वारंवार मुलींना. चालीरीती अन रूढी प्रथांच्या नावाखाली धरतो ना धारेवर वारंवार मुलींना. पुढारलेपण गप्पांमध्ये असते केवळ, पुढारलेपण गप्पांमध्ये असते केवळ. इतका सोपा मिळतो का संसार मुलींना. पुढारलेपण गप्पांमध्ये असते केवळ. इतका सोपा मिळतो का संसार मुलींना. आणि गझल घेते की लागता भांड्यास भांडे शांतता टिकणार कुठवर. लागता भांड्यास भांडे शांतता टिकणार कुठवर. एक धागा संशयाचा लावतो नात्यास कातर. लागता भांड्यास भांडे शांतता टिकणार कुठवर. एक धागा संशयाचा लावतो नात्यास कातर. एवढ्यासाठीच आई सावरी साऱ्या घराला, एवढ्यासाठीच आई सावरी साऱ्या घराला. एक टाका उसवला तर फाटते सगळीच चादर. एक टाका उसवला तर फाटते सगळीच चादर. आणि हा शेर बघा की 4 पोरे असून त्याचा पोरगी सांभाळ करते. 4 पोरे असून त्याचा पोरगी सांभाळ करते. का करावी मग विधात्या पोरगा होण्यास मरमर. का करावी मग विधात्या पोरगा होण्यास मरमर. पानही हल्ले तरीही आवाज येथे होत आहे. पानही हल्ले तरी आवाज येथे होत आहे. शांतता पाहून दिसते वादळे येणार घरभर. शांतता पाहून दिसते वादळे येणार घरभर. आणि पोरगी देतो कुणी का एकट्या पोरासा आता. पोरगी देतो कुणी का एकट्या पोरासा आता. नोकरी असली तरीही लागते नवऱ्यास वावर. नोकरी असली तरीही लागते नवऱ्यास वावर. आणि या गझलेचा शेवटचा शेर की भीक मागायास बसते चिमुकली दारात त्याच्या. भीक मागा यास बसते चिमुकली दारात त्याच्या. सांग फुटतो का तरीही त्या तुझ्या देवास पाझर. सांग फुटतो का तरीही त्या तुझ्या देवास पाझर. आणि दुसऱ्या गझलेआधी काही शेर की गगनाकडून येते धरतीकडून येते. गगनाकडून येते धरतीकडून येते. चाहूल संकटांची चोहीकडून येते. गगनाकडून येते धरतीकडून येते. चाहूल संकटांची चोहीकडून येते. टिकतात सर्व नाती समजून घेतल्याने. टिकतात सर्व नाती समजून घेतल्याने. पुरुषात हीच शिकवण बाईकडून येते.
टिकतात सर्व नाती समजून घेतल्याने पुरुषात हीच शिकवण बाईकडून येते आणि काहीच चूक नसता सोशिक होत जाते. काहीच चूक नसता सोशिक होत जाते. लेकीत सहनशक्ती आईकडून येते. लेकीत सहनशक्ती आईकडून येते. आणि दुसरी एक गझल घेते की काहीच चूक नसता सोशिक होत जाते. लेकीत सहनशक्ती आईकडून येते. आणि पुढची गझल घेते की कसा असतो जरा सांगा मला या शाप देवाचा. कसा असतो जरा सांगा मला या शाप देवाचा. बघू द्या ना कसा असतो मला संताप देवाचा. कसा असतो जरा सांगा मला या शाप देवाचा. बघू द्या ना कसा असतो मला संताप देवाचा. जगा धाकात ठेवून स्वतः थाटात आहे तो. जगा धाकात ठेवून स्वतः थाटात आहे तो. कुणा कळलाच नाही डाव हा अद्याप देवाचा. कुणा कळलाच नाही डाव हा अद्याप देवाचा. इथे दंगल तिथे भांडण तरी का शांत आहे तो. इथे दंगल तिथे भांडण तरी का शांत आहे तो. कधीही होत का नाही तुझ्या थरकाप देवाचा. कधीही होत का नाही तुझ्या थरकाप देवाचा. भीती दाऊन नवसाची प्रसंगी जो बळी घेतो. भीती दाऊन नवसाची प्रसंगी जो बळी घेतो. आम्ही करतो तरी जल्लोष वारे माप देवाचा. आम्ही करतो तरी जल्लोष वारे माप देवाचा. आणि अटीवरती सख्या एका तुझ्या मी मंदिरी येते. अटीवरती सख्या एका तुझ्या मी मंदिरी येते. मला तू चेहरा दाखव तुझ्या निष्पाप देवाचा. मला तू चेहरा दाखव तुझ्या निष्पाप देवाचा. आता शोधायची आहे मला वंशावळी त्याची. या गझलेचा शेवटचा शेर की आता शोधायची आहे मला वंशावळी त्याची. कुणी सांगा कुठे दडला असावा बाप देवाचा. कुणी सांगा कुठे दडला असावा बाप देवाचा. कसा असतो जरा सांगा कुणी या शाप देवाचा. बघू द्या ना कसा असतो मला संताप देवाचा. धन्यवाद. काय मला आजकाल हे कसं आहे, कदाचित अमरबाई साध्या सुध्या माणसांची काही मला म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या साध्या माणसांची म्हणजे इतकी मजा वाटते काही काही वेळेला. आणि ते आपल्यासारख्यांची पंचायत करून ठेवतात. म्हणजे एक मला निळूभाऊंचे एक निळूभाऊ आपल्याला माहिती आहे की ते समाजवादी पक्षाशी संबंधित होते, डाव्या चळवळीशी संबंधित होते. ते जेव्हा केव्हा कुठेतरी ग्रामीण भागात दौऱ्यावर असायचे त्यांच्या नाटकांच्या वगैरे, ते कुठे निवडणूक असेल तर ते सांगायचे की मला प्रचाराला बोलवा की तुम्हाला घेण्याने यायची जायची व्यवस्था करा. भाऊ आणि मला कळलं की बा निळूभाऊंची कोपरगावच्या जवळ एका याच्यात सभा होती. म्हणजे नाटक होतं कोपरगावला साखर कारखान्यावर. आणि मग तिथे सभेला किशोर पवार उभे होते. त्यांच्या सभेसाठी त्यांनी 2-3 गावांना फिरवायचं ठरवलं आणि आमच्यावर जबाबदारी आली त्यांच्यासोबत जायची. तर मग शेवटची सभा त्या काळात आता दावायचं बरोबर होतं. शेवटची सभा काहीतरी 12-12:30ला संपली. आणि मग निळूभाऊंची जेवणाची व्यवस्था तिथे एका रानातल्या वस्तीवरती केली होती एका साखर कारखान्याच्या डायरेक्टरच्या घरी. आणि मग तिथे आम्ही जेवायला गेलो रात्री. 2-3 जण आम्ही जेवायला बसलो, निळूभाऊ मी आणखी तिथले 1-2 माणसं. आणि ती माणसं शाकाहारी तिथली पण आमच्यासाठी केलं होतं मटण. तर ते झालं सुरू. एक म्हाताऱ्या आजीबाई तिथे येऊन बसल्यात दारात आणि आमचं जेवण सुरू झालं. म्हटलं बाबा रे तू फार चांगला बोलतो म्हणले. हो. तर सिनेमात अशी वंगाळा कामं का करतो म्हणलं तू. मग कशाला म्हणले ते बायांकडे पाहतो अमुक करतो तमुक करतो. ते म्हणले अहो आई म्हणले ते खोटं असते म्हणले काही. मी तर त्यांना सांगितलं होतं की असल्या माणसाला आपल्या घरी बोलू नका. पण तू म्हणले ते बोलला फार चांगला बोलतोय अशी वंगाळा कामं नाही का करत जो बाबा. हे झालं पुढे आमचं जेवण चालू.
आणि ते बरं थोरलं भांडण आणून ठेवलं होतं समोर, त्याच्यामध्ये चिकन होतं भरपूर. घ्या थोडं, घ्या थोडं, घ्या थोडं. आता मी खाऊन किती खाणार, घ्या बाबा रे. ते वाढणारे आग्रह करायचे. अहो आम्ही सांगता हाताने घेतो ना आतापर्यंत, घ्या ना, घ्या बाबा. म्हातारी पण आग्रह करायला लागली. आणि शेवटी जेव्हा आम्ही नाही म्हणताना म्हातारीला असं झालं, तेव्हा ती म्हातारी म्हणली, बाबा आमच्या घरात कोणी खात नाही म्हणले, ते उरलं ते कुत्र्यालाच टाकावं लागणार आहे, तुम्ही माणसांनी खाल्लेलं काय वाईट म्हणले. म्हणले खाऊन तो. साध्या माणसांचा कधी कधी मला फार धास्ती तेव्हापासून मी घेतली की कोणाच्या घरी कोणाला म्हटलं खात मी पटकन घेतो, वाटलं स्वतःच टाकून द्यावं. असं कोणी म्हणायला नको की तू खाल्लं नाही, तो कुत्र्याला टाकावं लागणार आहे. हे अनुभव असे काही काही आहे, पण ग्रामीण माणसांचं शहाणपण अधोरेखित करणारे अनुभव असतात. हे मी सुहासिनीला आमंत्रित करतोय. एक रचना सुहासिनी घेते की जी एकांताला फुटते ती वाचा साधी नाही. जी एकांताला फुटते ती वाचा साधी नाही. हा युगायुगांचा लावा मौनात जाळते बाई. जी एकांताला फुटते ती वाचा साधी नाही. हा युगायुगांचा लावा मौनात जाळते बाई. आणि जो कर्म धर्म संयोगे पदरास निखारा जडला. जो कर्म धर्म संयोगे पदरास निखारा जडला, तो दाह सोसण्या वाचून पर्यायच उरला नाही. तो दाह सोसण्या वाचून पर्यायच उरला नाही. कर्तव्य आड येते अन पाऊलही मागे फिरते. कर्तव्य आड येते अन पाऊलही मागे फिरते. टाळून कैकदा आले मी इच्छा मरणालाही. टाळून कैकदा आले मी इच्छा मरणालाही. आणि छोट्या बहरातली गझल घेते की बोलताना बोलण्याचे भान ठेवा. बोलताना बोलण्याचे भान ठेवा. या जिभेला हाड नसते जाण ठेवा. बोलताना बोलण्याचे भान ठेवा. या जिभेला हाड नसते जाण ठेवा. मंदिराचे दान जर गरजूस मिळते. मंदिराचे दान जर गरजूस मिळते, मग तुम्ही खुशाल तेथे दान ठेवा. चालताना पानगळ पायात येता. चालताना पानगळ पायात येता. थांबुनी थोडे तयांचा मान ठेवा. थांबुनी थोडे तयांचा मान ठेवा. आणि झोपडीची चूल का त्या शांत आहे. झोपडीची चूल का त्या शांत आहे. खायचे थोडे तिथे सामान ठेवा. झोपडीची चूल का त्या शांत आहे. खायचे थोडे तिथे सामान ठेवा. आणि देव भोळ्या माणसावर प्रेम आहे. देव भोळ्या माणसावर प्रेम आहे. भावनेचा मग सन्मान ठेवा. भावनेचा मग सन्मान ठेवा. प्रेम आपुलकी जिव्हाळा पाहिजे जर. प्रेम आपुलकी जिव्हाळा पाहिजे जर. दूर शब्दांचे विषारी बाण ठेवा. आणि हार सुद्धा पचवता यावी मनाला. हार सुद्धा पचवता यावी मनाला. भावनेला तेवढे नादान ठेवा. आणि शेवटचा शेर की जर पुरावा पाहिजे नास्तिकतेचा. जर पुरावा पाहिजे नास्तिकतेचा, तर सुहासिनी पुढे आव्हान ठेवा. तर सुहासिनी पुढे आव्हान ठेवा. बोलताना बोलण्याचे भान ठेवा. या जिभेला हाड नसते जाण ठेवा. धन्यवाद.